सुंदर मनामध्ये भरली. आता एकच करायचं, कुणी बी त्यांच्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही. ना फोन करायचा, ना घरातून डबे द्यायचे, ना घरातून सामान द्यायचं, ना हाल हवाल विचारायचं, ना भेटायचं, ना बोलायचं. बस त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला. आता हा आमचा निर्णय आहे. जो कोणी त्यांच्याशी संबंध ठेवेल तो आमच्यासाठी मेला. अबे अभ्या 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 थांबा. खबरदार, एक पाऊल पुढे टाकाल तर गाठ आमच्याची आहे. माग फिरा. यांचे आमचे संबंध संपले. शपथ आहे तुम्हाला आमची. असं समजा की तुम्हाला एकच पोरगा होता. काय म्हणावं या पोराला, ऐकायला तयारच नाही. ना आता पोरं मोठी झाली ना का आपण बी हट्टीपणा नाही करू. तर काल एवढं समजावून सांगितलं याला. हे पाय, तू तुझं सांगायचं काम केलं ना, ऐकायचं का नाही ऐकायचं त्याला ठरू दे. हा पचिडला आता. पोरं मोठे झाले की सोडावं लागतं. आई अगं मला कळतंय, आणि आभ्याचा निर्णय झाला असला ना तर मी साथ बी देईल त्याला. आपण लय मनाला लावून त्यानं काय भलतं सलतं केलं नाही म्हणजे झालं. अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांना त्यांच्या मागे जायचं त्यांनी खुशाल जावा. पण एक लक्षात ठेवा, त्यांच्या मागे तुम्हाला बी या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. याचा राग आईवर कायला काढतात? अरे मग कोणासाठी अश्रू ढाळून राहिले? अजून डोळ्यावरची मायेची पट्टी निघा काय? आप्पा असं नाहीये. बस, आता निर्णय झालेला आहे. जे सांगितलं ते सगळ्यांनी पाळायचं, नाही तर त्या गाठ माझ्याशी ध्यानात ठेवा. चला चला.